आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 32 महामंडळांची मागणी करण्यात आलेली आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे। आमदारांच्या संख्याबळानुसार हे महामंडळ निश्चित होणार आहे। पुढील समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 32 महामंडळांची मागणी करण्यात आलेली आहे। महायुतीची एक समन्वय समितीची बैठक होती आणि याच बैठकीत या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि आमदारांचं जे एकूण संख्याबळ आहे त्याच संख्याबळानुसार महामंडळ निश्चित होणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, काय अधिकची माहिती? समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर जवळपास 200 पैकी 35 महामंडळ हे राष्ट्रवादीच्या पदरात पडतील। सर्वाधिक महामंडळ जवळपास 100च्या आसपास जी महामंडळ आहेत ते भाजपच्या पदात पडतील आणि उर्वरित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पदात पडतील असं सांगण्यात आलेलं आहे। जिथे कॅबिनेट मंत्र्यांच्या महामंडळाच्या अध्यक्ष पदावर असतात अशा ठिकाणी उपाध्यक्ष पदावर काही ठिकाणी शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी असं वाटप करण्यात येणार आहे आणि सदस्यपदी जी नियुक्ती आहे ती तिन्ही पक्षाच्या आमदारांच्या संख्याबळानुसार केली जाईल असं सांगण्यात येतं। याचा अर्थ सगळ्यात जास्त महामंडळाच्या सदस्य नियुक्ती आणि अध्यक्षपदाचा जो दावा आहे तो भाजपाचा असणार आहे आणि त्यानंतर उर्वरित असणार आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सगळ्यांची नावं जी आहेत ते अंतिम करून मागवलेली आहेत। जवळपास 1 महिन्याच्या आत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असं जवळपास दिसून येतं। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही सागर तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।